नमस्कार, वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण अतिशय टेस्टी हा असा नाश्ता बनवणार आहोत। हा जर तुम्ही एकदा बनवला तर आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही नक्कीच बनवणार। एवढा हा नाश्ता टेस्टी आणि चवदार होतो। यापुढे इडली, समोसा, वडापाव देखील फेल आहे, एवढा हा नाश्ता चमचमीत होतो। तर चला आजचा हा नाश्ता कसा बनवला ते बघूया। खूप साध्या सोप्या सिंपल पद्धतीत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे। यासाठी आपल्याला बटाटे सुद्धा लागणार आहे। तर बटाटे सुद्धा मी इथे सुरुवातीला उकडून घेतलेले होते। ते इथे मी साल काढून उकडून घेतलेले 3 बटाटे घेतलेले, एक गाजर इथे मी किसून घेतलेलं, एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला, हिरवी मिरची इथे मी बारीक कट करून घेतलेली, थोडासा कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे। या जागी तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। जी शिमला मिरची आहे ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। पनीर आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये घातलं तरी चालेल। आता इथे मी एका मिक्सिंग बोलमध्ये उकडून घेतलेले बटाटे असे स्मॅश करून घेते। तुम्ही स्मॅशरने स्मॅश केलं तरी चालेल किंवा मग किसणीने किसून घेतलं तरी चालेल। बटाटे स्मॅश झाल्यानंतर यामध्ये आपण भाज्या ॲड करूया। किसून घेतलेलं गाजर, कट करून घेतलेला कांदा, हिरवी मिरची आणि जो कोथिंबीर इथे आपण कट करून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचं। त्यानंतर थोडंसं इथे मी चाट मसाला घालतीये, अर्धा चम्मच इथे आपल्याला अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची। त्यानंतर थोडंसं इथे मी चिली फ्लेक्स घालते। तुम्ही या जागी लाल मिरची पावडर घातलं तरीही चालेल। थोडासा इथे आपल्याला लिंबाचा रस घालायचा। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालतीये। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं। घातलेले संपूर्ण जिन्नस आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचे। तुम्ही चम्मचने केलं तरी चालेल किंवा मग छान असं हाताने मिक्स केलं तरी चालेल। तर इथे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे। अशा पद्धतीने हे इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर हे आता मी साईडला ठेवते। त्यानंतर इथे मी काही ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे। इथे मी 4 ते 5 ब्रेडचे स्लाइस घेतलेले। आज आपण ब्रेडपासून मस्त असे कटलेट बनवणार आहोत। तर सुरुवातीला जे ब्रेड आपण घेतलेले आहे त्याच्या अशा आपल्याला कडा कट करून घ्यायचा आणि कट करून घेतल्यानंतर ह्या कळ्यांचा आपल्याला ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी संपूर्ण ब्रेडच्या छान अशा कडा कट करून घेतलेल्या। आता ह्या कडा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याचे मस्त असे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहे। तर इथे मी मिक्सरला घालून मस्त असं बारीक फिरून घेतलेलं। तर तुम्ही बघू शकता छान इथे आपला ब्रेड क्रम्स तयार झालेला आहे। इथे आपले ब्रेड सुद्धा कट करून झालेले आहे आणि ब्रेडचे क्रम्स सुद्धा तयार आहे। तर चला आता आपण मस्त असे ब्रेड पासून क्रिस्पी कुरकुरीत असे कटलेट बनवूया। तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता जे ब्रेड आहे तो ब्रेडचं एक स्लाइस घ्यायचं, थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला तो डीप करून घ्यायचं आणि यातील आपल्याला संपूर्ण पाणी छान असं दोन्ही हाताच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं। छान असं दोन्ही हाताच्या साहाय्याने दाब देऊन इथे आपल्याला संपूर्ण पाणी यातील काढून घ्यायचं। आता जे मिश्रण आपण सुरुवातीला बनवून घेतलेलं आहे भाज्यांचं, ते भाज्याचं 1 चम्मच इथे आपल्याला मिश्रण घालायचं आणि मस्त इथे आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हलक्या हाताने इथे दाबत आपल्याला गोल असं इथे गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते आहे, अगदी अशा पद्धतीने इथे आपल्याला हलक्या हाताने दाब देत असा गोल इथे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर मस्त इथे आपला एक कटलेट तयार झालेला आहे। अशा पद्धतीने इथे तुम्हाला मी दुसरा सुद्धा कटलेट बनवून दाखवते आहे। अगदी सहज होतो, खूप सोप्या पद्धतीत आहे। तर इथे मी तुम्हाला दुसरा सुद्धा बनवून दाखवते आहे। दुसरा सुद्धा बनवत असताना आपल्याला पहिली जी प्रोसेस आहे तो ब्रेड घ्यायचं, थोडंसं पाण्यामध्ये त्याला डीप करून घ्यायचं। ब्रेडमधील संपूर्ण पाणी आपल्याला असं स्प्रेस करून हलकासा दाब देऊन संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि या ब्रेडवर मावेल तेवढं इथे आपल्याला मिश्रण घालायचं आणि गोल असा आकार देऊन इथे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचं आहे। हे कटलेट एवढे चवदार होतात ना, तुम्ही एकदा जर बनवले तर मुलं तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच बनवायला लावतील। एवढे हे चवदार आणि कुरकुरीत क्रिस्पी होतात। तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण ब्रेडचे स्लाइसचे कटलेट इथे बनवून घेतले। इथे मी गोलाकारमध्ये संपूर्ण कटलेट बनवून घेते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लांबट म्हणजे नगेट असतात ना त्या पद्धतीने जरी बनवून घेतले तरी चालेल। तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण कटलेट बनवून घेतलेले। साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। आता बनवून घेतलेले कटलेट इथे आपल्याला जे ब्रेड क्रम्स आपण बनवून घेतलेले त्यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचं आहे। म्हणजे संपूर्ण कटलेटला आपल्याला हे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे। साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल सुद्धा छान असं आपलं गरम झालेलं आहे। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती हे कटलेट इथे आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण कटलेटला छान असे ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। कटलेट तळत असताना गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे छान ते क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात।
तर इथे मी सुरुवातीला माझ्या कढईमध्ये 3 मावतात, तर इथे मी 3 कटलेट तळून घेते. छान त्याला अलटून पलटून मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर तळून घेतले तर ते छान असे तळले जातात. तर मस्त इथे हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत इथे मी संपूर्ण कटलेट तळून घेतलेले आहे. आता हे कटलेट आपण एका चाळणीवरती काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता काय मस्त असा सुरेख कलर आलेला आहे. दिसायला काय भारी दिसत आहे. बघूनच खावेसे वाटणारे असे आपले कटलेट इथे तयार झालेले आहे. अशा पद्धतीने इथे मी राहिलेले संपूर्ण कटलेट सुद्धा तळून घेतलेले आहे. तर मस्त इथे आपले चवदार क्रिस्पी कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहे. हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असे गरमागरम जरी खाल्ले तरी सुद्धा भन्नाट लागतात. तुम्हाला आवाजावरून लक्षात आलं असेल की आपले हे कटलेट किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे आणि आतून सुद्धा हे मस्त असे सॉफ्ट झालेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड पासून कटलेट एकदा नक्की बनवून बघा. या कटलेट पुढे समोसा, वडापाव, इडली देखील फेल आहे. तुम्ही एकदा जर बनवले तर मुलं तुम्हाला नेहमीच बनवायला लागतील, एवढे हे चवीला भन्नाट लागतात. छान असे कुरकुरीत होतात, सॉफ्ट होतात आणि चवदार सुद्धा लागतात. तर तुम्हाला ही ब्रेड कटलेटची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.